आजच्या एक नवीन ब्लॉगला सुरुवात करूया आपण। तर आता मी चाललो आहे शेतामध्ये, कारण की आज भात रोवणी आहे आमच्या शेतावर। तर मी निघलो आहो शेतावर जाण्याकरता। येणेच काढली आता बढियामध्ये जाऊ आपण शेतावर। आपली शेत इकडे जाऊ आपण आता मस्तनी। आता मी नेत आहे आपली एनएसला इथं पार्क केलेला आहे आणि आता आपल्याला जायचं आहे इकडे शेतामध्ये। ट्रॅक्टर वगैरे गेला आहे, तो आता ते चिकोल वगैरे करेल मस्तनी। आपण जाऊ तिथं मस्त। आज तुम्हाला पूर्ण व्ह्यू दाखवते बांध्यामध्ये कसं काम केले जाते, कसं रोवणी केले जाते, कसं परा काढले जाते। तर सगळं व्हिडिओला फक्त तुम्ही लास्टपर्यंत बघत राहा, ठीक आहे। चला आता आपण जाऊ। आपल्या एनएसला लॉक करून घेते इथं मी। अशा प्रकारे आपली एनएस लॉक करून घेते इथं। आता टायमिंग झाला आहे 6:30 वाजले। 6:30 वाजेपासून मी आता इकडे जात आहे शेतावर आणि आज पुरा दिवस शेतावरच जाणार आपला। ट्रॅक्टर वगैरे गेला इथनं बघा, मस्त पाणी जाऊन राहिला। हा तलावाचं पाणी आहे, आज पाणी जाईन आपल्या तिकडे शेतावर मस्त मध्ये। तो बघा तिकडे ट्रॅक्टर चालू आहे, दिसते का तर तुम्हाला? ट्रॅक्टर पण शेवटपर्यंत बघत राहा व्हिडिओला, तेव्हाच तुम्हाला मस्त मजा येईल। कसे काय लोक तिथं रोवतात, रोवणी करतात ते वगैरे मी दाखवते तुम्हाला मस्त मध्ये। त्यांचे एक्सपिरियन्स वगैरे बघू आपण, ते काय बोलतात, कशी मजा येते त्यांना, काय येते तर त्यांना आपण विचारू मस्त मध्ये। ओके, भेटूया आता समोर। चालू आहे यामध्ये। हा इथं परा आहे, याला उपडतीन आणि त्याला इथं खोसतीन, याला इथं टोचतीन। मग काही दिवसाने तो अशा प्रकारे होऊन जाईल, थोड्या दिवसाने, आणि मग त्याला धान येतील। बघा भाऊ आपला मस्त चिकोल मारत आहे एकदम लेवलमध्ये। आणि हे बघा पक्षी सकाळ सकाळी आले, ते पण पोट भरायला आपला। किडे माकोडे खाऊन राहिले ते पण मस्तनी। मामा इकडं थोडा काम करून राहिलेला आपला, पऱ्याच्या साईडचा ते कचरा काढत आहे। ट्रॅक्टरवाला आळवा तिळवा आणून राहिला पूर्ण। तर गाईज आता आपले प्रथम भाऊ आले आहेत, आता बघा ते कसं काम करतात। तर प्रथम भाऊ कोणतं काम चालू आहे तुझा? प्रथम भाऊ आता पाट बनवते मस्तनी, साईडनं पाणी नेतो म्हणते। काही प्रथम भाऊ आदर्श व्यक्ती, शेतकरी आहे। जास्त मोठा नको करू ना, तेवढा दूर नको, एकदम जवळ घे। हां तेवढा जवळ घे, बस असा नेऊ आपण पूर्ण वावरामध्ये आपल्या पाठ करत। मी इकडं करते पाठ, आज पूर्ण वाट लागणे आहे माणसाची, पुरी जिरून जाय आज। मी पण उतरते आधी इकडनं, मी इथं चालू करत बांधीमधून। असं इथनं पाठ करत जाण्याऐवजी आपल्याला म्हणजे इथं साईडनं पाणी नेवायचं। हा बच्चा आहे बघा खेकड्याचा। हा वे 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 भाई कहाँ जाता है रे भाई? ये देखो खेकड़े का बच्चा छोटा वाला गिर गया। अरे यार हे वाढतं मोठा ना। 2 खेकडीचे पिल्ले मिळालेले आपल्याला छोटे छोटे, हे बघा छोटे छोटे मस्त क्यूट आहेत हे। हा हा प्रथम भाऊ आपल्याला काहीतरी म्हणताय।
अशा प्रकारे न्यायचं हा पूर्ण शेतामध्ये करत करत करत. प्रथम हो आज माझी बोट जिरवणार आहेस तू. हे दोस्ती. लावले राहते एवढ्या दूर येतलं जायचं. जावं लागेल गोव्याला. वहिनी इकडे इकडे बा ना. वहिनी इकडे बा. हा बघा आता आमच्या वहिनी मस्त रोवून राहिल्या. हो माझ्या घरी रोवणार होते बाया. मी फोटो काढते बायांची. ओके. आता संध्याकाळी चालले ते फेसबुकवर. आता तुम्ही भंडाऱ्याला आता विलास भाऊ कसं काम करते तर. विलास भाऊ बरोबर. विलास भाऊची मशीन बघा एवढ्या स्पीडने करून राहिला. हा लावला तर जोडी बांधल बढिया. काही बोलणं अशी करायला लागते म्हणून सांग ना. आता घे सरप परप हलवा लागतो. हलवल्यावर जोडी बांधायला लागते. पेंडी बांधायला लागते. एकच माणूस का. व्यवस्था काम करायला लागते. वाटते मजा. आज कमाएंगा तो कल खाएंगा. भरले भीमा मोबा मस्त फेंकते पेंडिया. हमारा रोज का कारोबार है. रोज का कारोबार है बोल रहे हैं. ये हमारी पब्लिक है. ये दिख रहे हैं ना तुमको. ये पब्लिक है. ये रोना ऐसे गप से करते हैं कि 5 मिनट में एक बांधी हो जाती है. ये हमारी भाई लोग हो. वो धुरे के 2 नंबर पे भाई है ना. वो भाई बहुत अच्छी सुपर है. वो सुपर भाई. वो 2 नंबर वाली भाई. और लेकिन नहीं क्या हो उसका रोना बहुत सही जा रहा है. बिल्कुल सही सही सही. और एक बार काश्तकार आएगा तो उसको पहले ध्यान देगा. उस भाई का नाम क्या है. ओ भाई उसका नाम है मुक्ता गजबे उर्फ बंडू. ओके ओके. विचारून पाहू द्यायले का म्हणताल का बाई. 2 शब्द बोला तुम्ही बी. टीव्हीवर दिसून जाल ना तुम्ही पण. टीव्हीवर दिसाल ना तुम्ही सायंकाळी 7च्या बातम्यामध्ये. रातच्या बातम्या नाही पाहून. 7च्या बातम्या. रातच्या बातम्या नाही पाहून.
मला जो व्यक्ती चिपून लावू देतो चल. नाही लावून ना, थांबा ना, सायंकाळी लावणारच. आतापासून नाही आताच लावा. नाही ना, आतापासून नाही जे. मग लावून बढिया. सांगा एकनाथ भाऊ कसा का? एकनाथ भाऊ काय बोलच नाही, पेंडकर माणूस. तर आपले एकनाथ भाऊ 2 शब्द बोलतील आपल्या समोर, बायांचे मनोगत व्यक्त करतील. आता हा आमचा गुत्ता आहे, कोबरा गँग. कोबरा गँग. त्याच्यामध्ये 19 बाया आणि एक माणूस आहे विलास धुडसे. तो एकटा माणूस पेंड्या खणते ना 19 बायाला पेंड्या पुरवते. हा असा आमच्या गावातून एकमेव असा एकच गुत्ता आहे, एकच माणूस आणि 19 बाया. सगळ्याला पेल होते नाही का? आम्ही आता सध्या रोजी नाहून, जागा मोठ्या का नाही म्हणून रोजी नाही राहिला तुम्ही. तो एकटा माणूस राहते काय सोबत? हो. बढिया बढिया. त्याची घरवाली राहते म्हणते अजून. हो का? नाव काय ते पैसा? त्या बायचं नाव हे तेच बाई, हे वाली बाई आहे ना, सुनीताबाई धुडसे. सुनीताबाई धुडसे. एकटीच बाई 5 मिनिटात एक बांधी कांदा रोवते म्हणते. आणि तो विलास भाऊ एकटाच काढते पेंड्या. मॅनेजर आहेत का? आपके सामने दिख रही है दूरी वाली बाई है। हाँ ये इसका भी जूता देखो, ऐसे ऐसे गप्पे मारते रहा जैसे कि वो उसको ध्यान नहीं जाता। 5 मिनट में एक बांधी पड़ सबसे तेज रफ्तार है इनके, ऐसा मानना है आपका? अनुराधा बाई रणबीर खंडा थे। हाँ, ये बाई बहुत जबरदस्त है, किसी को चाहिए तो और किसी को लगती होंगी तो लेके जा सकती है इन बाई को। ये बाई अच्छे अच्छे रोना अच्छी रोती अच्छी. है। देखो सबसे आगे है, देखो इसकी बात देखो, इसकी बात ऐसी बहुत जबरदस्त है। जबरदस्त आहे. हाँ, धान पण चांगले होते म्हणतात नाही का? हो, दान बी चांगले चांगले पण होतात आणि तिचे हसणं बी तिचे दात सुपर आहेत, तुम्ही पाहू शकता. स्माइल बाय एकदा स्माइल. अलकाबाई मस्त गाड्याला गळ्यात हसतेत. इसको ऐसा पकड़ने का और ऐसा फेंकने का. बढ़िया पार्थम हो, बढ़िया. सही सही. आनंदाबाई मस्त हसून राहिल्या गाड्यातल्या घरात. का म्हणतात पाहून बरं. त्याला एक्सपिरियन्स आहे बहुत तिकडला, आंबोरा कडला. तिकडे आता बाया येणार आहेत, ते थोड्या इकडे झाल्यावर काम. का म्हणता वहिनी? अरे 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 यायला राग बहुत येते. कारण की नदी काठ राहत होते का नाही, तर पहिले चिखल असाच फेकत नदीमधला, म्हणून ते नदी तेवढी खोल झाली आहे. हो ना जी? हां बरोबर आहे, बरोबर आहे. ये हमारे मॅनेजरीन बाई आहे हे. देखो मॅनेजरीन बाई. सायंकाळी सगळ्याला का देतात? सुट्टीनं पैसे देत वाटते नाही का? बायाला पेंड्या सप्लायर एकनाथ भाऊ राणे. सध्या पेंडकराची हालत बहुत गंभीर आहे. हां होय. तर मालक लागले आहेत पेंड्या बकरासाठी. कसा नाही झाला ना तिकडला झाला. मराठी खेती बाड़ी है. गाईज अशा प्रकारे बघितल्या तुम्ही. तर मी जाऊन राहिलो घरी. थोड्या वेळामध्ये येणार मी आंघोळ वगैरे करून. मग काही माझं आंघोळ वगैरे बघा कसं भरलं आहे. तर पूर्ण भरवलं आणि इकडले झालेत रोवणी. अशा प्रकारे बायांनी भात रोवणी केली आपल्या शेतामध्ये बघा. आणि या साईडचे बघा पहिले झालेत, तर अशा प्रकारे झालेत. वाचलेलं इथं ठेवला यांनी रस्त्यावर. धोरा म्हणतात त्याला. ठीक आहे, मिळू एक नवीन व्हिडिओमध्ये. तब तक बाय बाय.